मी जवळपास शाळेतच जायची. प्रकाश भाऊ नेहमी आव्हानात यायचे. माझी शिष्यवृत्ती परीक्षा असो किंवा ट्रेनिंगसाठी कुठे जायचं असेल, हॉस्टेल शोधायचं असेल, सदैव हो सांगायचे. आता आम्ही 5ही भावाला नोकरी करतो. आता आम्हाला कळतं की नोकरी करत असताना जेव्हा रजा लागते तेव्हा किती तारांबळ उठते. तेव्हा प्रकाश भाऊ कधीच नाही बोलले. आता मी विचार करते कितीतरी वेळा आम्ही हाताने त्यांना बोलवलं. पप्पांचा आदरपण असो किंवा काहीही असो, कधीच ते नाही बोलले. म्हटलं बिझी आयुष्यातून आता तुम्ही मोकळे झालेले आहात. आता आमच्याकडे राहायलाच या तुम्ही पाहुण्या. ठीक आहे, जोडीलाच असतो. आता कुठेही गावात कार्यक्रम पण असला की मामाच्या जोडीला कार्यक्रमाला हजरच असतो. त्यामुळे मामाचं आणि माझं एकदम वेगळं नातं आहे. कारण मामाने मला चालायला शिकवलं. त्याच्यामुळे हे जे करतोय ते मामाच्या प्रेमासाठी करतो नाही. आणि तुम्ही आलात त्याबद्दल पुन्हा एकदा राहुल परिवारातर्फे, मामातर्फे आणि आमच्या आजी आजोबांतर्फे तुमचे मनापासून स्वागत आणि आभार व्यक्त करतो की तुम्ही इथे येऊन मामानी आणि मावशीने मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल धन्यवाद. श्री प्रकाश रामचंद्र राऊत यांची जवळजवळ 36 वर्ष सेवा ना, 36 वर्ष म्हणजे 3 तप सेवा 31 तारखेला पूर्ण झालेली आहे. आणि त्याच्या प्रित्यर्थ पुढील आयुष्य सुखासमाधानाचं, आरोग्यदायी जावं यासाठी शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित झालेलो आहोत. मला आठवतं की जवळजवळ 1980चं दशक असेल आणि आम्ही राहुल गुरुजीचा एक आश्रम तिथे आम्ही शिकायला होतो. त्यावेळीचा काळ अतिशय विधायक अशा परिस्थितीत आम्ही त्या ठिकाणी शिक्षण घेतलं. पण एक मला अभिमानानं सांगावंसं वाटतं की जी मंडळी, जे विद्यार्थी त्या ठिकाणी शिकले तर कुठे ना कुठे एका चांगल्या स्थानावर ते घडलेले आणि त्यापैकी एक म्हणजे प्रकाश भाऊ. शांत स्वभाव, प्रेमळ स्वभाव, कमी बोलणारं व्यक्तिमत्व, परंतु कधीच दुर्बुद्धी नाही बनणार. दुसऱ्याला जेवढे शक्य होईल तेवढी मदत करता येईल का, आणि म्हणजे निरुपयोगी असं आपण म्हणतोय की कधीच कुणाची मला नाही वाटत का त्या व्यक्तीचं भांडण झालं असेल. खरं तर या फॅमिलीचं आमचं जवळचं नातं आहे. मला काल आवर्जून फोन केला की अशा प्रकारचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे. आणि एक योगायोगाची गोष्ट अशी की माझ्या एका जुलक मित्राचे आज निरोप समारंभाचा कार्यक्रम अंबाडी इथे आहे. तर दोन्ही कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. परंतु आमच्या गुण गावामध्ये मला सांगायला तिथलं अभिमानाने आवडेल की एक असा काळ होता की सगळं शिकवणे आमचं ते दूध होतं. परंतु शिक्षणाचं महत्व कळलं. सर्वजण आपल्या मुलांना शिकवण्यासाठी धडपडतोय. आणि आता जर दुसरी पिढीचा विचार केला तर मी म्हणेन गुंजाव खऱ्या अर्थाने कोणत्या क्षेत्रात नाहीये. सगळीकडे तुम्ही मीडियममध्ये आमचे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंगमध्ये आमचे विद्यार्थी आहेत, टीचर्सचं भरमसाठ आमच्या गुंजावामध्ये आहे आणि विविध क्षेत्रामध्ये अगदी घराला घर लागून एक ना एक व्यक्ती कुठे ना कुठे जॉबला आहे, नोकरीला आहे. एक चांगला पायरी लागली तर म्हणजे गुंजाव हा या वाटे तालुक्याचा आदर्श गाव आहे. काही गोष्टी मात्र आपल्याला
कराव्या लागतील, काही गोष्टी आपल्याला टाळाव्या लागतील, काही गोष्टी आपल्याला बंधनात राहावं लागेल. पण निश्चित या निमित्तानं मी म्हणेन की प्रकाश रामचंद्र राऊत आणि त्याच्या फॅमिली यांना पुढील आयुष्य सुख समाधानाचे आरोग्यदायी जाऊ. इथे एक वाक्य दिलंय, कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. कुटुंबाची जबाबदारी घेण्यासाठी तुम्ही कष्ट केले अपार. आता ही वेळ म्हणते थांबा आणि करा थोडा आराम. तर निश्चितच मी म्हणेन या प्रसंगी आपलं उर्वरित आयुष्य आपल्या फॅमिलीसाठी, पर्यटनासाठी, देवदर्शनासाठी आणि तुमच्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही ते विधी कराल. आपल्या पुढील आयुष्यासाठी पुढे एकदा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर केक कापला जाते प्रकाशजी राऊत साहेब यांच्या शुभहस्ते. ऑफ द डे प्रकाशजी राऊत साहेब, पटोले मॅडम आणि कोळी मॅडम तिन्ही भावंडांचा वाढदिवस. पहिला केक आईंना आणि बाबांना भरला जातो या ठिकाणी. नमस्कार, काय म्हणाल प्रकाशजी रामचंद्र राऊत साहेब, तुमच्या सेवानिवृत्तीचा आज कार्यक्रम आणि त्याचबरोबर अभिष्ट चिंतन सोहळा, वाढदिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी केक कापून साजरा केला गेला आहे. सगळे नातेवाईक मित्रपरिवार आले. कसं वाटतंय आयुष्यातला हाही दिवस की एकाच दिवशी सेवानिवृत्ती आणि अभिष्ट चिंतन सोहळा तुमचा येतोय आणि त्याचबरोबर तुमच्याही बहिणींचा वाढदिवस आजही येतोय. पूर्ण फॅमिलीसोबत असताना नातेवाईक मित्रपरिवार ग्रामस्थांसोबत गुंज गावातील तुम्ही व्यक्तिमत्व आहात. साधारणतः किती वर्षापासून तुम्ही मुंबईला राहिलात? 35 वर्ष नाही 36 वर्ष. 36 वर्ष मुंबईला राहिले. 36 वर्ष. कोणत्या साली तुम्ही मुंबईला कुठल्या विभागामध्ये कार्यरत झालात? गव्हर्नमेंट जॉबला? आरोग्य विभागामध्ये. आरोग्य विभागामध्ये. त्या विभागामध्ये तुम्ही कुठल्या पोस्टला काम करत होतात? कुठल्या पुरुष परिचय या विभागाला आपण काम केलं. साधारणतः 36 वर्षाचा मुंबईचा राहण्याचा, मुंबईचा जवळजवळ रहिवासीच तुम्हाला म्हणावं लागेल. 36 वर्ष मुंबईमध्ये तुम्ही काढलेत. तुमचा हा परिवार आहे. तुमच्या परिवाराची ओळख करून द्यायची आहे. हा माझा मुलगा आहे प्रतीक, पत्नी या पत्नी आहेत तुमच्या? प्रियांका राऊत आणि मुलगी ओके. गौरी राऊत. हे तुमचं सगळं परिवार आहे, ही फॅमिली तुमची आहे. 2 मुलं, तुमचा संसार आतापर्यंत झालेला आहे. आता सेवानिवृत्तीनंतर काय म्हणजे तुमच्या मनामध्ये काय की आता तुम्हाला थोडे रिलॅक्स झालायत, आता आयुष्य कसं जगाल? गावी राहणार की पुन्हा मुंबईलाच? नाही, गावी विचार केलाय राहायचा. गुंज गावामध्ये गुंजगाव. परशुरामांचं मंदिर तुमच्या गावामध्ये आहे. तिथेच माझी शेती आहे. तिथे शेती आहे. शेतीचं थोडं काम करणार. चला, म्हणजे मुंबईला तुम्हाला 36 वर्ष शेतीपासून दूर राहावं लागलं, पण आता तुम्ही शेती पुन्हा एकदा तो आनंद आणि समाधान घेणार आहात का? हा, शेतीचंच काम करणार आहे. ओके. आई वडिलांबद्दल काय? आई आणि वडिलांचं कसं सहकार्य लाभलं तुमच्या आयुष्याला सेटल करण्यामध्ये? आई आणि वडील म्हणजे लहानपणापासूनच मला ते चांगले संस्कार दिले. वडील काय करायचे? वडील शेतीच करायचे. शेती करायचे. अशा तऱ्हेने तुम्ही मुंबईला जाऊन नोकरी केलात. आदिवासी समाजातली गरीब कुटुंबातील आपण आहात. त्यावेळी रस्तेही चांगले नसायचे आणि त्यामध्ये आपण 10वी पर्यंत शिक्षण केलं. 10वी तुम्ही कुठे झालात? 10वी चिंचगडला झालं, पण शिक्षण 8वी 9वी तिकडे झालं माझं, वाडा पीजे हायस्कूल. पीजे हायस्कूलला झालं. 10वीला चिंचगडला तुम्ही आलात. चिंचगडला. ओके. 10वी झाल्यानंतर तुम्ही 1993 नोकरी लागलीत, पण त्याच्या आधी तुम्ही काय करायचे? शेती करायची. 10वी पास झाल्यानंतर शेती करत होते? शेती नोकरीला लागलो ना, टेम्पररी लागलो. टेम्पररी लागले. हा. मग शेती करून पण तुम्ही उदरनिर्वाह करण्याचा प्रयत्न केलात. हो, मग हळूहळू तुम्ही परमनंट झालात. परमानंट झाला. 93ला परमानंट झाला. 87ला मी नोकरीला लागलो टेम्पररी. तुमचा मुलगा काय करतोय आता? बिझनेस बिझनेस करतोय. कसला बिझनेस? ट्रान्सपोर्टचा बिझनेस करतोय. मुलीचं शिक्षण? मुलगी करते कुठल्या कॉलेजला आहे? बिर्ला कॉलेज या ठिकाणी कॉलेज करतायत. तर नक्की तुम्हाला सूरजवन स्टार न्यूज नेटवर्क चॅनलकडनं शुभेच्छा असतील पुढच्या जीवनाच्या वाटचालीसाठी. आणि मॅडमने तुम्हाला कशी साथ दिली संसारामध्ये? मॅडमबद्दल काय विशेष बोलाल तुम्ही आज? मॅडम तिनेच तर साथ दिली. त्या एवढी वर्ष काढले म्हणजे तिची साथ मुलांनी काढले. ओके.
तुम्हाला शुभेच्छा असतील वाटतं यासाठी. खूप चांगल्या पद्धतीने ग्रामीण भागात एक आदिवासी समाजातील व्यक्तिमत्व प्रकाशजी रामचंद्र राऊत हे 10वी शिक्षण घेऊन मुंबईमध्ये 36 वर्ष नोकरी केली आणि सेवानिवृत्तीचा कार्यक्रम गावी करताना आता गावी शेती करणार एक नाविन्यपूर्वक त्यांच्यामध्ये आदर्श इतरांनी सुद्धा घ्यावा, कारण शेतीची नाळ आजही त्यांच्यामध्ये 36 वर्षाच्या गॅपनंतर जोडलेली. पात्र एकत्र सूरज वन स्टार न्यूज नेटवर्क, मी पत्रकार सूरज पाटील, वाडा, पालघर.